लागे थांब. का काय आलं? मला भीती वाटते आता कशाची भीती वाटायला लागली तुला? भूतांची. अरे दिवसाची भूत असतात का? नाही ना बेतरे. अरे आमच्या आजी आणि मी का नाही इकडे आलो होतो ती बिराच. चल मी तुला जागा दाखवतो म्हणजे आपण खांदूयात. चल चल लवकर. हे बघ इथं इथं. हे बघ इथंच खांदले आपण बी इथेच खांदूयात. तुझी आजी खरं म्हणत होती, तिला कसं काय दिसलं? इकडे ये इकडे ये तुला सांगतो. तू कोणाला सांगणार नाहीस ना? आमच्या आजीकडे का नाही जादूची पॉवर आहे. तिला डोळं नाहीत पण दिसतं तिला. असं मी काय बी करताना आजीने लय वेळा पकडले मला. बरं जाऊन देत. चल आपण खोदूयात. मला तर वाटतंय इथं सोन्याची बिस्किटच असतील. सोन्याची बिस्किट ते खायला पण येत नाही. पैसे पाहिजेत म्हणजे त्याचे बिस्किट खायला. अरे होय की लागा हे माझ्या ध्यानातच नाही आलं. थांब जरा. देवा आम्हाला का नाही तर पैसेच भेटून ते बघ. आम्हाला जर पैसे भेटले का नाही मग मी नारळ फोडतो बघ. आणि त्या पैशात ना मी तुला 10 रुपये बी देतो. मी बी देतो 10 रुपये. होय आम्ही दोघं बी देतो तुला. चल आता खोद लवकर. हा चल. मी दबलो लागे. ए चिन्ने तुला पैसे पाहिजेत का नाहीत? थांब सगळं पैसे का नाही मी एकटाच घेऊन जातो आणि मग तुला 1 रुपया बी देणार नाही. नाही 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 लागा, मी बी खातो. हा खान लवकर. काय ग एकदम भूक लागा. तो ने मला म्हणतो दम खाऊ नको आणि तूच दम खातो. मी चाललो घरी. ए नाही 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 थांब मी आबी खांतो. थांब थांब खांत की. ए सरे अगं कुठं निघाली वरतोंड करून? मी इकडे आहे. मी नाही आले तुझ्याशी बोलायला. मग कुठं निघालीस? कुठलंच का? आता माझं कामच नका हो दे मग बघते तुझ्याकडं. ए बया मी काय केलंय तवा? चुकून गेलं तोंडातनं. आता रोज इथं येतीस पारावर बसायला म्हणून विचारलं होतं कुठं निघालीस म्हणून. मी निघाले पोलीस स्टेशनला. का ग वाड्यात सगळं ठीक आहे ना? कसून जाजबीज करती? ती काय जाच करल मला? तिला दुसरा जन्म घ्यायला पाहिजे. मी निघाले वेगळ्या कामासाठी. तू कोणाला सांगणार नसली तर मी सांगते तुला. आता हाय का उभ्या जन्मात कधी मी ह्या कानाचं त्या कानाला केलंय का? सांग लवकर. अगो रात्री आमच्या वाड्याच्या माग कुणीतरी काहीतरी पुरलं या. आणि त्या मंगलचा नाही विश्वास माझ्यावर. आणि बाबू तर काय बायकोचा बैलच. दोघांना पण नाही अक्कल. म्हणून मी कुणी काय पुरलंय ते हुडकायसाठी पोलिसांना बोलवायचं डोकं लावलंय. पण तुला कसं दिसलं ग पुरल्याला? अगो माझं मी ह्या डोळ्यानं बघितलंय. ही तर तुला दिवसाचं दिसत नाही आणि रातचं काय बघितलंस ग? उगा आपलं बडबडती काहीतरी येड्यावानी. हे असं केलंस ना तर एक दिवस येड्याच्या इस्पितळात भरती करतील तुला मग कळल. मला काय भरती करत्याल? त्यांची काय भिशात आहे मला येडी म्हणायची? एकाच्या पालखीचा धुरच कारण आणि आता त्यांची जीभच हसडेल बघ. आणि पहिली तुझीच हसडेल. तुमचा कुणाचा नाही माझ्यावर विश्वास.
पण वाईस थांब जरा. सगळी बघ कशी मला डोक्यावर घेऊन नाचतात. तू थांब, मी आलीच पोलीस स्टेशनला जाऊन. मंगल, ए मंगल, अहो काय झालं, कशाला हाका मारताय? काय ऐकतो मी? आई पोलिसांना बोलवायला गेली. हा, वय गेल्या त्या मगाशीच. अगं मग कशाला जाऊन दिलं तिला? त्या काय मला विचारून जात्या होय. मी काम करत होते, कवा गेला काय कळलं बी नाही. मगाशी टोन्यांना सांगितलं आणि टोन्याच्या मागं लागल्या होत्या पोलिसांना हिथं बोलव म्हणून. पण मंजूनी काय जाऊ दिलं नाही म्हणून दोघांनी बडबड करून गेल्याच एकट्यात. आता बघा वाड्याच्या मागं काय तर पुरलं म्हणतात. ह्यांना दिसतंय म्हणून काय लोकांनी ह्यांच्यावर विश्वास ठेवायचा होय? ह्यांना ना काय तर सपान बिपान पडत असेल, नाहीतर कसलं तरी भास होत असतील. तीच खरं वाटत असेल त्यांना. काय खरं नाही हिचं. कधी काय करल काय सांगता येत नाही बघ. नाहीतर काय, नको त्या गोष्टीचा तमाशा करतात ते. आता आल्या ना तुम्ही चांगला जाब विचारा असं का वागतात म्हणून. माझं ऐकते गती. मी जर बोललो तर जास्त येड्यागत करल. तिच्यामुळं शांत बसलेलंच फायद्याचं ठरल. तुमच्या अशा वागण्यानं फावतंय त्यांचं. वागू दे कसं बी वागायचं तसं. मला काय करायचंय? उद्या समजा गाव सरू आजीला येड लागलं असं म्हणायला लागलं ना, तवा येऊ नका माझ्याकडं आईचं काय करायचंय म्हणून. असं कसं बोलतीस तू? असं कसं याड लागून देईन तिला? आपण डॉक्टरांशी बोलू, करतील काहीतरी ते. वय डॉक्टरांचीच मदत घ्यायला लागल आता. तुम्ही बसा, चहा आणते तुमच्यासाठी. तुमचा मोबाईल सापडला की तुम्हाला कळवतो. तुम्ही या आता. सर मौसम है, इसकी मैं डूबा हूँ सर. चल 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 चल. बोला आजी, काय काम आहे? आवाजावरनं हवालदारच वाटतंय. हवालदारच आहेस ना? आपण तुम्हाला तर दिसत नाही ना, मग तुम्हाला कसं कळलं? अरे तुझ्या दबक्या पिचलेल्या आवाजावरनच ओळखलं मी. साहेबाचा आवाज कसा असा जरब दरार दम दिल्यागत असते. तुझं मोठा साहेब कुठे, त्याला भेटायचंय मला. साहेब कामात आहेत. तुमचं काय काम आहे मला सांगा. अरे तुला रोजच्या रोज कानातलं मळ काढायला काय होतंय रे? एकदा सांगितलं ना साहेबाला भेटायचंय म्हणून. अहो आजी, मोठे साहेब बाहेर गेले आहेत. मग जिथं असेल तिथनं बोलून घे त्यांना. सरू म्हातारी आली म्हणावं भेटायला. मला भेटायचं सोडून कुठं गावभर फिरत बसलाय? आत्ताच्या आता 5 मिनिटात बोलवून घे. माझं महत्वाचं काम आहे. माझ्या वाड्यात कुणीतरी काहीतरी पुरलंय, स्वतः डोळ्याने बघितलंय मी. अरे बोलव तुझ्या साहेबाला. काय झालं म्हातारीला? आला का दुसरा हवालदार? अरे ह्या म्हातारीला एकतर दिसत नाही आणि म्हणते मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. हा मग बघतीच मी आणि बघितलंय पण. ते वाड्यात कुणीतरी काहीतरी पुरलंय आणि तिथे ना जमीन अशी भुसभुशीत लागतीय. कोणी बघितलंय? मी स्वतः डोळ्यांनी माझ्या बघितलंय. अहो आजी, एखादं कुत्रा असेल, कुत्र्याला हाड मिळालं का नाही की ती पोट भरलं की उद्या त्याला गाडून ठेवतंय ते. मी काही एवढी अडाणी वाटली वय तुझ्यागत? ते कुत्र्यातला आणि माणसातला फरक न कळायला? बोलू तुझ्या साहेबाला. तो आल्या बिगर मी इथनं हलणारच नाही. आणि कोण मला बाहेर काढते ना तीच बघते. त्याने हातच लावा मला, त्याच्यात हाताला बेड्या घालते का नाही बघ. टोनिया माकडा काय करतोस इथं? मंजू तिथे हुडकते तुम्हाला. अगं तिथे आम्ही का नाही इकडं सोनं आणि पैसे सुटतोया. तुझ्या बापाने ठेवलं बा इथं सोनं आणि पैसा. जाऊ क्लास मध्ये. आजी सांगत तुझं पण डोसकं फिरलंय वाटतं. काय र इथं दागिना असायला ह्यात काय खजिना पुरलाय का? अगं वय पुरलाय. मी ते खोदणार आणि मग लय म्हणजे लय पैसे कमावणार. ये इकडं तुझं पैसाच काढते. इथं खरंच खजिना असेल का? थांब बघतेच उकरून.
हो आजी जागा घरला किती वेळ इथं बसून राहणार आहे? का तुझ्या बुडाला रग लागते वय मी इथं बसून राहिले म्हणून? आजी योग्य वडापाव का काय खाल्लं नसेल सकाळपासून तुम्ही. लय वेळ झालं बसलाय, चेक करून पडला तर. ए तू नको माझी काळजी करूस, मी मस्त खमकी आहे, मला नको वडापाव. तुझा साहेब पावला ना तरी बाद झालं. डोळ्यात केरन कानात फुंकर. साहेबाला घेऊन ये म्हणलं तर वडापाव घेऊन आलाय. आजी एकदा सांगितलं ना साहेब कामानीत बाहेर गेलेत. मग मी काय इथं फोकादारा मारायला आली आहे का? माझं बी कामच आहे. ठीक आहे बसा इथं तुम्ही मग. ए तो वडापाव ठेव खाली. मी सांगितलंय का तुला घेऊन जा म्हणून? मला भूक लागल्यावर मी खाईल, पण तुझा साहेब आल्याशिवाय मी हलणार नाही इथनं. हॅलो साहेब, हा त्या वाड्यातल्या सर्व आजीलेत. हा त्या डॉक्टरच्या वाड्यात. हा तुम्हाला भेटायचं इथं. हो ठीक आहे साहेब सांगतो. आजी साहेबांशी माझा फोन झाला, साहेब म्हणले उद्या या तुम्ही. मी काय मोकळे आहे बाहेर सारख्या सारख्या चक्रा मारायला? कानात बुगडीन गावात फुगडी कशाला रे खेळू मी? तुझ्या साहेबाच्या घरचा पत्ता दे, तिथं जाऊन भेटते मी त्याला. डॉक्टर, केव्हापासून मी तुम्हाला विचारते तुमचं काय चाललंय? वाड्याच्या मागं काय लपवलंय तुम्ही? पण तुम्हाला सांगायचं नाही ना, आता भोगा कर्माची फळं. डिंपल अरे काय बोलतेस तू? डॉक्टर, तुम्ही मला सांगणार आहे का नाही, वाड्याच्या मागं कोणाची डेड बॉडी आहे? डिंपल असं काय बोलतेस तू? शुद्धीवर आहेस का? डेड बॉडी वगैरे काय? डॉक्टर, जास्ती नाटकं करू नका. टोण्या तिथं खणत होता तेव्हा मी त्याला हाकलून दिलं, पण नंतर बघते तर मातीतनं मला हात दिसला. घाबरू नका, तो खड्डा मी बुजवलाय. त्यामुळं माझ्याशी खोटं न बोलता गप गुमानं खरं सांगा, वाड्याच्या मागं कोणाची डेड बॉडी लपवली आहे? काय झालं? नाही सांगायचं ना? मग जेलमध्ये जायची तयारी करा. ए डिंपल, डॉक्टर, आमची म्हातारी पोलिसांना सांगायला गेली. ती सांगणार आहे वाड्याच्या मागं काहीतरी पुरलंय म्हणून. मूर्ख आहे का ग तुझी आजी? डोक्यावर पडली का? तिला कोणी सांगितलं होतं हा मूर्खपणा करायला? वय ना, मग तुम्हाला पण माझ्यापासून सगळं लपून कुणी मूर्खपणा करायला सांगितलेला? तुम्हाला पण लपवायची लय हौस आहे ना? आता भोगा कर्माची फळं. थोड्याच वेळात पोलीस येतील, वाड्याच्या मागं खाण्याला बी सुरुवात करतील. त्यांना जर काही सापडलं ना तर तुमचा खेळ संपला. संपला? असा कसा संपला? इतक्या सहजासहजी संपू देणार नाही मी. आणि काय ग, तुला कळालं होतं ना आजी पोलीस स्टेशनला चालली? मग तिला थांबवलं का नाही? डॉक्टर, मला जर माहित असतं ना तर मी थांबवलं असतं, पण मलाच बाहेरून कळलंय म्हणून तुम्हाला सांगतेय. हे थांब. अब क्या है? या केसमध्ये जर मी लटकलो ना तर तूही लटकशील, लक्षात ठेव. ये धमकी है ना किसी और को देना डॉक्टर. मला जर माहितच नाही ती बॉडी कोणाची आहे तर मी कशी काय अडकल? और हाँ, एक बात याद रखना, डिंपल को सिंपल मत समझना, समझे? बाबू दादा, मंगलताई, बाबू दादा, मी असं ऐकलंय की आजी पोलीस स्टेशनला गेल्यात. होय डॉक्टर. मला वाटलं होतं तेच झालं बरं का बाबू दादा. गेले काही दिवस त्यांना वेड्याचा झटका आल्यासारखं वागतायत त्या. पोलिसांना विनाकारण त्रास दिला म्हणून पोलिसांनी जेलमध्ये टाकलं तर? आणि त्या म्हाताऱ्या आहेत म्हणून पोलीस त्यांना सोडणार नाही. नियम सगळ्यांना सारखे असतात.
बाबू दादा, त्यांना वेड्याचा झटका येतो हे सिद्ध करणंही कठीण आहे, आणि जोपर्यंत आपण सिद्ध करत नाही तोपर्यंत पोलिसांना बाहेर सोडणार नाहीत. अरे देवा, नाही नाही डॉक्टर, तसं नाही झालं पाहिजे. तुम्हीच काय तर करा आता. मंगलताई, मी काय करणार? तिकडे एकटा जाऊन पोलीस थोडीच माझं ऐकणार आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे ना, सर्वाजी माझं बिलकुल ऐकत नाहीत. मी काय करणार? तुम्हीही चला माझ्यासोबत. अव डॉक्टर म्हणतात ते बरोबर आहे. आपण जाऊ त्यांच्या संग आणि काय बी करून घेऊनच येऊ त्यांना. चला लवकर निघायला हवं आपल्याला. वय जण आजीकडून कळलं की आजी पोलीस स्टेशनला गेली. वय मंजू, तू बी येते का आमच्या संग? तुझं ऐकतेला त्या. मला तर लई भ्या वाटायला लागले. पोलिसांनी त्यांना जेलमध्ये टाकलं तर? नाही नाही, असं काही होणार नाहीये. चला जाऊयात आपण, मी येते. चला वय. लवकर जाऊयात. अरे हे वडापावचा कागद कुठं टाकू? ठेवा तिथं. अरे तुझा साहेब कधी येणार आहे? का गेलाय कुठे हिर खांद्याच्या कामावर? हो आजी, डोकं नका खाऊ, तुम्ही आता जावा घरी. मी साहेबाला घेतल्याशिवाय जाणार नाही. बोलव त्यांना. अहो, आम्हाला काय तेवढंच काम नाही, तुम्ही मुकाट्यानं घरी जावा आता. आता तर मी जाणारच नाही. बघू कोण काय करते ते. कोणाचा बाप जरी आला ना तरी मी हितनं उठणार नाही. अहो आत्या, काय चाललंय तुमचं? घरी सांगून तरी यायचं ना. चला बघू घरी. आता तू आलीस का मरायला इथं? तुम्हाला घरी घेऊन जायला आली या. मी नाही येणार तुझ्या संघ कुठं. साहेब आल्यावर त्यांच्या संघ वाड्यावर येणार आहे मी. हाय, येड्यागत नको करू, चल ना घरी आता. आता तू बी आलास का? तरी म्हणलं बायकोच्या माग माग कसा नाही आला अजून बायकोचा बैल. आजी अगं असं काय करतेयस? तुझ्या चांगल्यासाठीच सांगतोय आम्ही, किमान माझं तरी ऐक. चल बरं घरी. आता तू बी आलीस का? इथं काय लगीन आहे वे? ते वराड घेऊन आलाय तुम्ही? हो, जावा घेऊन यांना. आजीने डोकं खाल्ले. आजी, तुम्ही विनाकारण पोलिसांना त्रास दिला तर तुम्हाला पकडून जेलमध्ये टाकतील. चला बरं. तरी म्हणलं इथे ही सगळी कशी काय आली? कंपाऊंडरच गोळा करून सगळ्यांना घेऊन आला असेल. ह्यांनीच काहीतरी पुरलं असेल वाड्याच्या माग. नाहीतर त्या बिगर तो कंपाऊंडर यायचा नाही इथं. तो किती आतल्या गाठीचा आहे ना तुम्हाला चांगलं माहितीये. काय गोंधळ सुरू आहे? एकाने बोला. एकेकानं नाही, मी एकटीच बोलणार आहे. तुम्ही सगळे ग बसा. साहेब तुम्हीच आहे ना? हा बोला. अहो, माझ्या वाड्याच्या माग कुणीतरी काहीतरी पुरलंय. कोणी बघितलंय पुरताना? मी बघितलंय स्वतः. पण आजी, तुम्हाला तर दिसत नाही ना. तुला कुणी विचारलंय का? तू अजिबात मध्ये मध्ये बोलायचं नाही. मागच्या वेळेला तुझ्यामुळेच पोलिसांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. आजी, अहो पोलिसांचा वेळ खूप महत्वाचा असतो आणि तुमच्यामुळे तो वाया जात होता. म्हणून मला त्यावेळी तसं बोलावं लागलं. आणि त्यावेळी तुम्ही माझ्या पेशंट होता, मी उपचार करत होतो. मी आणि तुझं पेशंट? मी तुझ्या एका गोळीला बी कधी हात लावला नाही. आलाय मोठा माझ्यावर उपचार करणारा. तुझ्या गोळ्या खाण्यापेक्षा मी जीव देईन. आजी, तुम्ही चिडू नका, शांत व्हा. विनाकारण तुम्हाला त्रास होईल. हे होऊ दे झाला तर. तुला काय करायचंय रे? माफ करा साहेब, आमच्या आजीमुळे विनाकारण तुम्हाला त्रास होतोय. आम्ही त्यांना घरी घेऊन जातो. मंगलताई, घ्या त्यांना. वय चला. हे मी नाही येणार आणि मी नाही ह्याची आजी. साहेब, तुम्ही ह्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. हा तोंडात गोड आणि मनात फोड असा हे कंपाऊंडर. मला तर आहे ना ह्याच्यावरच संशय. ह्यानीच काहीतरी पुरलंय वाड्याच्या माग. मीच पुरलंय साहेब, मीच पुरलंय वाड्याच्या मागे काहीतरी. झाला आजी समाधान. निघायचं आपण. मंगलताई, बघा झाला का नाही कबूल? टाका आता ह्याला. तुम्ही चला माझ्या संग आणि ह्यानी काय पुरून ठेवलंय ना ते उकरून बघा. साहेब माफ करा.
आमच्या आजीच्या मेंदूवर हलकासा परिणाम झालाय, त्यामुळे ते असंच काहीतरी वेड्यासारखं बडबड करत असतात. आणि जोपर्यंत आपण ते स्वीकारत नाही ना, तोपर्यंत ते असंच बडबड करत राहणार. हो, पण म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मी येतो तुमच्या सोबत. हा चला. बरं झालं साहेब तुम्ही यायला तयार झाला. ते आता सगळ्यांच्या डोळ्यावरची पट्टी बांधलेली उघडेल आणि मी खरं बोलते का नाही ते कळेल तुम्हाला. बरं झालं साहेब तुम्ही माझ्या संग यायला तयार झाला. ते चला. अहो आजी, ते आमचं कामच आहे. तुमच्यासाठी तर आहोत आम्ही. चला, मला ती जागा दाखवा. चला. चला या हवालदार. टोन्या, दगड मारू नका. पाणी जर अंगावर उडलं ना तर लय हानील. टाकणार मी दगड आणि उडलं ना पाणी तर उडून देत. मी चांगलं तिकडं खड्डा खांदत होतो तर मला पळवलंच तिथनं तू. तुझ्या भल्यासाठी सांगितलं ना. माझं कसलं आलंय का भलं. मी तिथं खड्डा खांदत होतो, मग तिथं मला दागिनं गावलं असतं, मग मी लय श्रीमंत झालो असतो. आणि मग महिनाभर मी फुकट चॉकलेट आणि बिस्किट खाल्ली असती. आणि मम्मीचा बी मार खाल्ला असता. तुला कोण म्हटलं रे तिथं दागिने आहेत म्हणून? मला माहित आहे, म्हणूनच तुम्हाला पळवून लावलंस तिथनं. तिथले सगळे दागिने आणि पैसे आहेत का नाही ते तुला एकटीलाच पाहिजेत. तिथं जर दागिने आणि पैसे गावलं का नाही तर ते मला बी पाहिजेत. आधीच सांगतोय मी. एक तर काढून काढून माझा हात दुखायला लागल्यात. खाणार मी आणि दागिने आणि पैसे तू काय एकटी घेणार वय? अरे टोन्या, तिथं जर सोनं असतं तर चोर कधीच घेऊन पळून गेला असता ना. असं तू खंदस्तवर वाट बघत बसला असता का? मग दागिने नाही मग काय पुरलंय तिथं? मड. हा? तुझं मड पुरलंय. जाईत ना, नाही तर लय मार खाशील बघ. नाही, आता मी दगड टाकणार म्हणजे टाकणार. टोन्या! तू खबक खबक. टोन्या थांब. मोबाईल. टोन्या, ले 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 साजन 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 साजन. माकडा, अरे मी काय साजन आहे बाय रे. कोण आहे मी? बजा आहे बजा. कुठं चालला होता? ते सामान पोचवायला गेलो होतो मगरांकडं. मग एवढ्या खुशीत गाणं का गातोयस? हा? ते मंजूचा मुक्काम वाढलाय ना गावात आणि संजू गेलाय नागपूरला. तो येत नाही तोपर्यंत व्यवहार थांबलाय म्हणून मी खुश आहे. अरे तुला लाज वाटली पाहिजे, लाज. पायतान शेणात मोडून हाणलं पाहिजे तुला. लगा त्या मंजूला कधी एकदा जमीन एकते असं झालंय आणि तुझं काहीतरी वेगळंच चाललंय. नाम्या बजा. ए बजा बापू, तुम्हाला वाड्यावरची बातमी माहितीये का? कुठली रे? अरे सर्व आजी पोलीस स्टेशनला गेली होती आणि पोलिसांना घेऊन वाड्यात आली. काय? का बरं? अरे आजीचं काय म्हणणं आहे माहितीये का? कुणीतरी कुणाचा तरी खून केलाय आणि त्याची बॉडी वाड्याच्या मागं पुरून ठेवली. काय? अरे त्या म्हातारीला दिवसा डहोळ्या जित्त माणूस दिसत आहे तिथं मेलेला माणूस वाड्याच्या मागं पुरलेला दिसतोय वय रे. पंक्या, तू बोलतोय ह्यातलं काहीतरी खोटं निघालं का नाही? म्हणजे बारकाड्याच पिळवून टाकेन एका बुकीतच. अरे तुम्हाला खोटं वाटतंय का ना मी म्हणतोय ती? चला माझ्या संग वाड्यावर. अरे आतापर्यंत पोलिसांनी उकरायला बी चालू केलंय. चला 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 चल. चला चला. ए उतर उतर. ए चल की चालत का रे? चल चल येतो की मग. थांब. चल इकडे चल. येतो इकडे इकडे चल.
कसला घाण वास येतोय. मी म्हणलं ना काहीतरी पुरला असेल. कुणाचं तरी मडच असणार आहे. साहेब बॉडी बॉडी. अरे देवा. म्हणजे म्हातारी खरं बोलतीये का? हा मग मी खरंच बोलती. माझं असं दुसऱ्यावानी नाही. खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं. उकरते. हा तर कुत्रा आहे. म्हातारे तुला खरंच दिसतंय की. अरे मुडद्या, कुणाची तरी हाय ना. कुत्र्याची तर कुत्र्याची. तुझ्या बायकोची तर नाही ना. आता मला काय दिसतंय वय तेव्हा कुत्र्याची आहे का माणसाची वळखायला. अहो आत्या, तुम्हाला दिसत नाही तर कशाला पोलिसांना बिलिसांना बोलवायच्या उचापत्या करायच्या व? आता ही बॉडी कुणी पुरली ना कुत्र्याची. त्याचं मड गेलं मसनात. त्याच्या पालखीचा निघाला धूर. हा त्याची समाधी घातली मी. आय चल बरं घरात. तू उगाच गावापुढे तमाशा करत असती. हा चल आत. आजी कशाला शिवाय देत असती ग? तुला तर काय कामच नाही. दिसत नाही तर गप्प बसायचं ना. आजे तू ना एवढी धडपड करत जाऊ नकोस बघ. तुझी काळजी वाटते ग. अरे माझी काळजी करू नका. मी मस्त समर्थ आहे. चल घरी. चला चला. काय लागा माझ्याच नाही. एवढं खाल्लं पण सापडलं काय कुत्र. दाताळा, तुला काय माणूस पुरलेला घावला पाहिजे होता होय. चल तुला निघून काढतो. चल नको ना बाजा. चल की. नाही नको नको. नको ना. हा. चल दुकानावर मग. हे ओंक्या चल की. इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला म्हणालो होतो ना इथे येऊ नका, हाती काहीच लागणार नाही, पण तुम्ही माझं ऐकलंच नाही. आजीच्या डोक्यावरती हलकासा परिणाम झालाय हे आधीच्या इन्स्पेक्टरला देखील माहिती होतं, म्हणून ते त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. पण तुम्ही ऐकलंच नाही. बघितलं ना, आजही तुमचा वेळ फुकटचा वाया गेला. हरकत नाही, यावर माती लागून घ्या. या. तक्रारदाराचं म्हणणं ऐकून घेऊन त्यावर ऍक्शन घेणे आमचं कर्तव्य आहे. आणि वेळ वाया जातो म्हणून गुन्हेगाराचा शोध न घेणं हे आमच्या कर्तव्याच्या बाहेर आहे. आणि तसंही प्रत्येक वेळी गुन्हेगार मिळतोच असं नाही, त्यामुळे मी शोध घ्यायचं सोडत नाही. साहेब, तुमचं कामाबद्दलचं डेडिकेशन खूप आवडलं मला. तुमच्यासारखं कर्तव्यदक्ष आणि कामाशी प्रामाणिक असलेल्या माणसाची सध्या सिस्टीमला खूप गरज आहे. थँक्यू. बरं चला, लिखतो मी. खूप केसेस पेंडिंग आहेत. बाय. चला चव्हाण साहेब.
मग डॉक्टर काय बक्षीस देणार मला माझ्या कामाचं? संजूची बॉडी कुठे? हे बरं आहे तुमचं. माझं कौतुक करायचं सोडून तुम्ही माझ्यावरच चिडताय. ए बॉडी कुठे? शांत व्हा डॉक्टर. बॉडी सेफ आहे. बरोबर रेश्मा वहिनीच्या बॉडीच्या बाजूलाच आहे बघा. तुला बॉडी हलवायला कोणी सांगितली होती? कुणी सांगितली होती म्हणजे? मी जर बॉडी हलवली नसती ना तर अडकला असता तुम्ही. आणि मी तुम्हाला एवढी मदत केली त्याचं थँक्यू बोलायचं सोडून तुम्ही माझ्यावरच चिडताय. आणि ते काय बी नाही, मी तुम्हाला जेलमध्ये जाण्यापासून वाचवले, त्यामुळे मला त्याचे डबल पैसे पाहिजे. तुला मी सांगितलं नव्हतं बॉडी हलवायला, आणि ती पोलिसांना सापडली असते तरी मला फरक पडला नसता, कारण पोलिस हे सिद्धच करू शकले नसते तो खून मी केलाय. इतना और कॉन्फिडन्स अच्छा नाही आहे डॉक्टर. आणि तुम्ही हे सगळं मला जर पैसे न देण्यासाठी करत असाल ना तो बहुत महंगा पडेगा. आणि तुमचे हे प्लॅन आहे ना एक दिवस तुमच्या चांगलं येणार आहे आणि हे तुम्हाला कळणार बी नाही. आणि हो, माझ्याकडे 2 बॉड्या आहे हे लक्षात राहू द्या. त्यामुळे गप गुमानं पैसा द्या मला. हे खूप झालं. बॉडी कुठे लपवली सांग? मी आत्ताच सांगितलं ना डॉक्टर, दोन्ही बी बॉड्या माझ्याकडे आहेत. त्यामुळे तुम्ही मला किती बी मारायचा प्रयत्न केला ना तरी बी त्या बॉड्या पोलिसांपर्यंत कशा जातील याची व्यवस्था मी केली. त्यामुळे गप गुमानं पैसे द्या. देताय ना? हे घे. आणि कायमचं तोंड बंद करायचं. निघ. डॉक्टर, शायद आपने ठीक से सुना नहीं. मैंने डबल पैसे मांगे थे. 2 बॉडी आहेत माझ्याकडं, त्यामुळे डबल पैसे पाहिजे. थँक्यू. डॉक्टर, तुम्ही मला आता एवढं पैसे दिले तर तुम्हाला एक फ्रीचा सल्ला देऊ का? आमच्या म्हातारीपासनं वाईच लांब राहा. तिचं लय बारीक लक्ष असतं. आज तर मी तुम्हाला वाचवलंय, पण प्रत्येक वेळेस वाचवायला मी असेल असं नाही ना. त्यामुळे जरा जपून. हां, आत येऊ मी. या म्हातारीचं लवकरच काहीतरी केलं पाहिजे. डॉक्टर येऊ? या ना. डॉक्टर, तुम्ही जे बोलताय ना ते अगदी बरोबर आहे. आजी बडबडतीये, पण मला हे कळत नाहीये ती जी बडबडतीये ते खरं आहे की तिचा फक्त भास आहे. मला असं वाटतं ती जे काय बोलतीये ना त्याची आपण शहानिशा करायला हवी. अहो, त्या शहानिशा काय करायची? लहान मुलं आणि म्हातारी माणसं सारखीच असतात. त्यांच्या बोलण्याकडे कुठे लक्ष देता? आता आजींना दिसत नाही तरी आजी म्हणतात मी हे पाहिलं, मी ते पाहिलं. आता बोला, मागेही ते एकदा असंच करत होत्या. तुम्हाला माझं खोटं वाटतं तर तुम्ही बाबूदादा आणि मंगलताईंना विचारू शकता. नाही डॉक्टर, हो खोटं काय वाटायचं. मला माहितीये, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुम्हाला खरं सांगू का, मला आपल्या आजींचं प्रकरण जरा डेंजरस वाटायला लागलंय. काय झालं डॉक्टर, तुम्ही असे का बोलताय? म्हणजे मी माझ्या डॉक्टरकीच्या अनुभवावरून सांगतोय. तुम्हाला ऐकताना जरा वाईट वाटेल, पण माणसाचं मरण जवळ आल्यानंतर सुद्धा माणूस असाच वागायला लागतो. डॉक्टर प्लीज असं काही बोलू नका. हे पहा,
मला वाटलंच होतं तुम्हाला वाईट वाटेल, पण मी फक्त शक्यता वर्तवली आहे. हे पहा, मी माझे प्रयत्न सोडणार नाही. आपण त्यांना नक्की बरं करू. डॉक्टर प्लीज काहीतरी करावं. एवढी सर्व आजी माझ्या जवळची आहे ना, तेवढं दुसरं कोणीच नाही हो. माझ्या सख्या आजीपेक्षा जास्त जवळची आहे ती मला. तिने प्रत्येक वेळी मला मानसिक आधार दिलाय. तेव्हा जेव्हा मला तिची गरज होती ना, माझ्या पाठीशी उभी राहिलीये, माझ्यासाठी सगळ्यांशी भांडलीये. तिला जर काही झालं ना तर मला नाही सहन होणार. हो आहो, आजी माझ्या सुद्धा आजीसारखीच आहे. त्या माझ्यावरती किती रागावल्या, चिडचिड केली, शिवाय दिल्या, तरी मला अजिबात राग येत नाही. उलट मला हव्याशा वाटतात. तुम्हाला खरं सांगू का, म्हातारा माणूस घरात असेल तर घराला शोभा येते. आणि मी त्यांच्या केसची पूर्ण स्टडी केली आहे. आपण आत्तापासूनच ट्रीटमेंट द्यायला सुरुवात करू. मी आत्ता गोळ्या देतो, त्या द्या त्यांना. या गोळीने आराम पडेल ना त्यांना? एक मिनिट. आता कायमचं बरं वाटेल. एक्स्ट्रा डोस दिलाय, त्याने लवकर बरं वाटेल. ठीक आहे, थँक्यू. एक गोळी, कायमचा आराम. आजे, तू काय खाल्लंयस ना? जेवण केलंयस ना? म्हणजे म्या मस्त पोट फुट सरवर आपल्या खायच्या अजाबात हाय गाय करत नाही मी, म्हणून तर एवढी खमकी आहे अजून. कसली खमकी? किती थकल्यासारखी वाटतेस तू? तुला ताकद देण्यासाठी मी तुझ्यासाठी गोळे आणल्यात बघ. हे घे. हे घे पाणी. खरंच तुलाच ग एक माया माझी, नाहीतर बाकीचे आहेत वरवर माया नोपाशी राहा ग बाया. बाबू एवढ्या वर्षात कधी मला विचारलं नाही आई तुला बरं आहे का म्हणून. असं काही नसतं ग, सगळ्यांना काळजी असते. सगळेजण आपापल्या परीने आपापल्या माणसाची काळजी घेत असतात. आता हेच बघ ना, तू डॉक्टरांना किती काय काय बोलतेस, तरी ते तुझी किती काळजी घेतात ना. काढलंस का त्या कंपाऊंडरचं नाव? त्याचं नुसतं नाव जरी काढलं ना तरी माझं तोंड कडू झालं बघ. आणि त्यांनी ह्या गोळ्या दिल्यात ना, मी मेले ना तरी हे त्याच्या गोळ्या खाणार नाही. ही घे गोळ्या आणि दे तिकडे उघड्यात फेकून. अगं आजे, त्यांनी नाही दिल्या, मी स्वतः घेऊन आली. आणि ते कसे कासले ना तरी त्यांचा विचार करू नकोस, तू तुझा विचार कर ना. अगं मी माझाच विचार करते म्हणून तर खाय ना. त्या कंपाऊंडरने दिलेल्या गोळ्या खाल्ल्या मी मेली तर काय करायचं? आजे, तू पण ना काही बोलतेस बघ. असं काही होणार नाहीये. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? तुझ्यावर आहे ग तेवढा विश्वास? आहे ना माझ्यावर विश्वास. मग या गोळ्या खाऊन घे बरं. ऍटलीस्ट माझ्यासाठी घे, माझं तरी मन मोडू नकोस. शाब्बास. आता कसं शहाण्या मुलीसारखी वागलीस, माझी स्मार्ट गर्ल. चल आतमध्ये जाऊन आराम कर. एक गोळी आणि कायमचा आराम.